सोमवार दिनांक 6 मे 2024 लॉस्ट इन ट्रान्सलेशन ही मूवी पाहिली. काही कळलंच नाही मला, काही अर्थ नसल्यासारखीच मूवी होती. म्हणजे काय पर्पज होता किंवा काय होतं तेच कळायला मार्ग नाही, आणि काही खास तसं पण वाटलं नाही. म्हणजे एक 50 वर्षाच्या रेंज मधला ऍक्टर असतो, बॉब म्हणून, बॉब हॅरिस, आणि त्याला कोणीतरी म्हणजे ऑफर दिली असते की तिथे तू शूटिंग करायला ये वगैरे म्हणून. टोकियोमध्ये तो आलेला असतो आणि तिथेच एक यंग कपल पण त्या हॉटेलमध्ये आलेलं असतं, की जिच्या नवऱ्याला म्हणजे तो चांगला फोटोग्राफर असतो. तर आता बॉब फेमस असतो, त्याच्यामुळे सगळेच जण त्याच्याकडे अट्रॅक्ट होत असतात आणि त्याच्यावर फोटो काढायला वगैरे येत असतात. त्याच्या शूटिंगच दाखवलंय काय काय मजा मजा, आणि कसं तो म्हणजे जॅपनीज कसे बोलतात आणि मग कसं त्याला समजतं, मग कसं ट्रान्सलेशन करून घेतात, म्हणजे ते थोडंसं जरा दाखवलंय. तर नंतर ही जी मुलगी असते जो फोटोग्राफर चांगला असतो, म्हणजे जे यंग कपल, ती न्यूयॉर्कमध्येच बॉर्न झालेली असते आणि तिने तेव्हाच त्याला पाहिलेलं असतं, ह्यानी तेव्हा तिला पाहिलेलं असतं न्यूयॉर्कमध्ये. जस्ट तिची एक स्माईल त्याला आवडलेली असते, बाकी काहीच नाही, पण त्याला ती लक्षात राहिलेली असते. आणि इथे परत त्यांची भेट होते, मग ते दोघंही परत खूप चांगला त्यांचा रॅपो जमतो, अट्रॅक्ट पण होतात दोघंही एकमेकांकडे. पण हिचंही लग्न झालं असतं आणि तिचं त्याच्यावरही प्रेम असतं, आणि ह्याचं पण आपल्या बायको मुलांवर प्रेम असतं बॉबचं, आणि वयात तर अंतर असतंच ऑफकोर्स. बॉबच्या बायकोचे पण फोन येत असतात, पण म्हणजे ऍक्च्युली त्याला सेपरेट व्हायचं असतं बायकोपासून, पण मुलं असल्यामुळे तो राहतो. म्हणजे म्हणजे मुलं झाल्यावर तो म्हणतो की आपल्याला निर्णय घेणं फार कठीण जातं. आता मग ती त्याला आपले फोन करत असते की, कारण तो दिवसभर तिचा नवरा यंग वालीचा बाहेरच असतो, म्हणजे रात्री पण तो हार्डली येतो, आणि त्याच्यामुळे ती एकटी एकटी बोर होत असते. मग सगळं तिचं पायाच्या अंगठ्याला लागलेलं किंवा ती दमून हे केलेली सगळं हा बॉबच बघतो. आणि बॉब ती पण त्याला म्हणत असते की मी माझ्या फ्रेंड्स बरोबर इथे जाणार आहे, पब मध्ये जाणार आहे, इकडे जाणार आहे, येतोस का तू? तो पण येतो. तर तिच्या बरोबर ते राहण्यामुळे त्याला तिची सवय लागते आणि त्याला लक्षात येते की आपण हिच्याकडे अट्रॅक्ट होत चाललोय म्हणून. आणि मग शेवटी त्याचे ते सगळे दिवस पण संपतात शूटिंगचे याचे त्याचे, आणि मग जायची वेळ येते. तर मग तो सांगतो तिला की आता उद्या मी जाणार आहे परत. मग तिने त्याचा कोट ठेवून घेतलेला असतो आठवण म्हणून, पण मग हा तिला हे करतो मेसेज की तू माझा कोट ठेवून घेतलास तर तू परत द्यायला ये खाली लॉबीमध्ये. तर ती येते, कोट परत देते, थँक्यू म्हणते, हा कारमधून पुढे जातो. पण मग परत त्याला काय वाटतं, मग तो कार थांबायला लावतो, परत उतरतो, तिला जाऊन भेटतो, गळे मिळतो, किस करतो, मग त्याला बरं वाटतं जरा, मग परत येऊन बसतो कारमध्ये आणि जातो. ती पण नंतर आठवण करून त्याची काढून हॅप्पी होते की खरंच त्यांनी माझ्यावर प्रेम केलं वगैरे असं. पण मला त्या पूर्ण सिनेमातनं काय त्यांना सांगायचं होतं किंवा दाखवायचं होतं हे मला कळलं नाही. म्हणजे दोघही जण एकमेकांकडे म्हणजे एज वाईज काहीच त्यांच्यात हे नसतं, पण तरी ते अट्रॅक्ट होतात, पण तरी ते आपापल्या फॅमिली करता डिवोटेड असतात किंवा व्हॉट एव्हर. मला काहीच म्हणजे लॉस्ट इन ट्रान्सलेशनच्या बॅकग्राऊंड मध्ये मला ते काही लक्षात आलं नाही, आणि काही अगदी फार पाहण्यासारखी मूवी आहे किंवा इंटरेस्टिंग मूवी आहे असंही मला काही वाटलं नाही. फालतू उगीच आपलं त्यांचे ते पब आणि बार मधलेच नंगे नाच आणि तेच जास्ती दाखवलेलं आहे. मला पूर्ण म्हणजे स्टोरीमध्ये आज काही खास वाटलं नाहीये.